मित्रांनो, त्या दिवशी रविवार होता. पण कामाच्या ताणामुळे समीर खूप चिडचिड करत होता. त्याची पत्नी रिया सकाळपासून घराची आवराआवर करत होती. तिने प्रेमाने समीरसाठी त्याचा आवडता आलं घातलेला चहा बनवला आणि त्याच्या टेबलावर ठेवला. समीर, तुझा चहा थंड होतोय, घे ना. रिया हळुवारपणे म्हणाली. समीर लॅपटॉपवर काहीतरी महत्वाचं काम करत होता. त्याने रागात तिच्याकडे पाहिला आणि म्हणाला, तुला दिसत नाहीये का मी कामात आहे? सारखा सारखा चहा नाश्ता करून मला त्रास देऊ नकोस. रियाचा चेहरा पडला. ती शांतपणे तिथून निघून गेली. दुपार झाली. रियाने जेवणासाठी त्याला पुन्हा आवाज दिला. समीरचा राग अजूनही शांत झाला नव्हता. तो तसाच उठला, कपडे बदलले आणि म्हणाला, मला भूक नाहीये, मी बाहेर जातोय. रियाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. समीर, काही खाऊन तर घे, मग जा. बाहेर ऊन खूप आहे. पण समीरने तिचं ऐकलं नाही आणि रागात दरवाजा जोरात आपटून तो बाहेर निघून गेला. समीर गाडी चालवत असतानाही त्याच्या डोक्यात कामाचा आणि घराचा विचार सुरू होता. अचानक त्याच्या फोनवर रियाचे एकामागून एक मेसेज येऊ लागले. समीर, प्लीज काही खाऊन घे. रागावू नकोस, तब्येतीची काळजी घे. आय लव्ह यू. समीरने रागाच्या भरात फोन बाजूला फेकला. 2 तासानंतर जेव्हा तो शांत झाला, तेव्हा त्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने विचार केला की घरी जाताना रियासाठी तिची आवडती मोगऱ्याची फुलं घेऊन जावी आणि तिची माफी मागावी. तो फुलांच्या दुकानापाशी थांबलाच होता की त्याच्या फोनवर रियाच्या नंबरवरून फोन आला. पण समोरून आवाज रियाचा नव्हता. हॅलो, तुम्ही या नंबरच्या मालकाचे नातेवाईक आहात का? या महिलेचा रस्ता ओलांडताना भीषण अपघात झाला आहे. समीरच्या हातातले फुलं खाली पडले. त्याचे हातपाय थरथरू लागले. तो तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचला. आयसीयूच्या बाहेर तो ढसाढसा रडू लागला. त्याला आठवत होतं की तो सकाळी तिच्यावर किती ओरडला होता आणि तिने मात्र फक्त त्याची काळजीच केली होती. तो देवाकडे प्रार्थना करू लागला की देवा, एकदा, फक्त एकदा मला तिला सॉरी म्हणण्याची संधी दे. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. समीर घाबरत उभा राहिला. डॉक्टर हसले आणि म्हणाले की घाबरू नका. दुखापत गंभीर होती पण त्या आता धोक्याबाहेर आहेत. शुद्धीवर आल्यावर त्या फक्त तुमचं नाव घेत होत्या. समीर धावतच आत गेला. रियाचे डोळे मिटलेले होते. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि रडत म्हणाला, रिया, मला माफ कर. मी खूप चुकीचं वागलो. रियाने हळूच डोळे उघडले आणि कमकुवत आवाजात म्हणाली, समीर, तू आलास? मला वाटलं होतं की तू अजूनही रागात आहेस. मला फक्त तुला थँक्यू म्हणायचं होतं. तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणून. समीरने तिला घट्ट मिठी मारली. त्याला समजलं होतं की आयुष्यात काम आणि राग येत जात राहतील, पण सोबत असलेली माणसं पुन्हा मिळत नाहीत. तात्पर्य एवढंच की रागाच्या भरात आपण अशी वाक्य काही बोलतो जी समोरच्याच्या मनाला जखम करतात. वेळ कोणासाठी थांबत नाही. म्हणून मिळालेल्या प्रत्येक क्षणात आपल्या माणसांवर प्रेम व्यक्त करा. धन्यवाद. थँक यू.